आणि आता आपण न्यूज टॉप 9 बघूयात। सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 दिवसभरातल्या बातम्या बघूयात। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, संभाजीराजे छत्रपतींबाबत गेलेल्या वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर ठाण्याकडे जाताना हल्ला। राजर्षी शाहूंच्या विचारांशी संभाजीराजांनी गद्दारी केली, आता द्वेषानं बोलणार, हल्ल्यानंतर आव्हाडांचा इशारा। जितेंद्र आव्हाडांच्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने घेतली, संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानं हल्ला केल्याची संघटनेची कबुली, तर आव्हाडांचा पळपुटे असाही उल्लेख। जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, तर पूर्व द्रुतगती मार्गावर रास्ता रोको, हल्लेखोरांच्या अटकेची मागणी। संभाजीराजेंना छत्रपती म्हणणं सोडून द्या, त्यांच्या रक्तात काय हे तपासण्याची गरज, ज्यांच्यामुळे दंगल होऊ शकते असं वक्तव्य करणारा माणूस शाहू महाराजांचा वारसदार असूच शकत नाही। जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याचा राग। वक्तव्य पटलं नाही तर निषेध व्यक्त करा, मात्र गाड्यांवर हल्ला करणं ही कोणती पद्धत आहे? विद्या चव्हाण यांची हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया, तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था फडणवीसांच्या काळात बिघडली, त्यांनी राजीनामा द्यायला हवाय, नाना पटोलेंची मागणी। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार, दिल्ली क्राईम ब्रांच पूजा खेडकरला अटक करण्याची शक्यता। मनोज जरांगे उद्या पुण्याच्या कोर्टात हजर राहणार, जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप, कोर्टात हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट। घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरायची भाषा करू नका, आव्हान करण्यासाठी मनगटात जोर लागतो, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार।